नमस्कार, सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी धने पूड कशी बनवायची ते दाखवणार आहे। 250 ग्राम धने घेतलेले आहे, छानपैकी स्वच्छ करून घेतलेले आहे। आता आपण हे भाजून घेऊया। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण हे धने घालूया आणि छानपैकी मध्यम आचेवर आपण भाजून घेऊया। अशा पद्धतीने वर्षभर साठी आपण धनेपूड बनवून ठेवू शकतो। कोणत्याही भाजीमध्ये घालायला होते, यामुळे भाजी खूप चविष्ट लागते। आता आपले धने भाजून झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडा वेळ आपण हे थंड करून घेऊया। अशा पद्धतीने आपले धने भाजून तयार झालेले आहेत आणि थंड पण झालेले आहे। आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आणि मिक्सरला बारीक करून घेऊया। बघा, अशा पद्धतीने आपले धनेपूड तयार झालेले आहे। मिक्सरला बारीक असे करून घेतलेली आहे। मस्त अशी आपली धनेपूड तयार झालेली आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।